तर आज मी एकदम सोपी अशी मॅगीची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी माझ्या मुलीला अत्यंत आवडते आणि अगदी कमी वेळामध्ये सुद्धा ही रेसिपी होते. अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी अगदी साधी सोपी अशी बटर मॅगीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर नमस्कार, श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बटर मॅगीची रेसिपी बनवणार आहोत. अगदी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. सगळ्यात अगोदर तर बटर मॅगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि मी सांगतसुद्धा आहे. चला तर सुरुवात करते. तर सगळ्यात अगोदर मी इथं 2 पॉकेट मॅगी घेतलेला आहे आणि अद्रकचा छोटासा तुकडा आणि 3 ते 4 लसणाचे पाकळ्या आणि मॅगीचा मसाला वापरणार आहोत आपण इथं. तर मी इथं 3 जणांसाठी मॅगी बनवत आहे. तर 3 जणांसाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. तर मी इथं 3 जणांसाठी मॅगी बनवत आहे. तर मी सगळ्यात अगोदर लाल तिखट घेतलेलं आहे, हळद, मीठ आणि इथं मी दूध वापरणार आहे. तर दूध का वापरले हे मी रेसिपी बनवून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मॅगी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी लागतं. पाण्याचा बरोबर अंदाज कळण्यासाठी मी कपाचा वापर करणार आहे. या कपामध्ये पाणी घेऊन आपण बरोबर मॅगी बनवणार आहोत. तर त्यानंतर आपण इथं बटर वापरणार आहे मी इथं. चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवते. पॅन गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आता पाणी घालून घेऊया. तर आपण या कपाने मी इथं 3 कप पाणी वापरलेलं आहे मॅगी बनवण्यासाठी. आता हे पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तर इथं पाणी गरम झालेलं आहे. तर हे इथं मी मॅगी त्यामध्ये टाकून घेते. तर मॅगीचे तुकडे अजिबात केलेले नाही आहे. तर आपण अशाच पद्धतीने मॅगी ह्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी अजून थोडंसं अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. तर याला आपण साधारण 2 ते 3 मिनिट असंच ठेवून द्यायचे. त्यानंतर आपण आता चमच्यानं पलटून घेऊयात मॅगी. तुम्ही इथं बघू शकता पाणी छान उकळलेलं सुद्धा आहे आणि आपली ही मॅगी अशी छान व्यवस्थित अशी फुलून झालेली सुद्धा आहे. तर आपण चमच्यानं अशी वेगळे करून घ्यायचे आपल्याला ही मॅगी. त्यानंतर आता यामध्ये लसणाची पेस्ट आणि अद्रकची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर लाल तिखट आवडीप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. त्यानंतर थोडीशी हळद. त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता आपली छान अशी मॅगी अशी छान तुटलेली नाही आहे, काही नाही, छान अशी व्यवस्थित झालेली आहे. त्यानंतर मॅगी मसाला टाकून घेऊया. मॅगी मसाला टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला पूर्ण मॅगीला लागेल असं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओमध्ये की मी दूध का वापरणार आहे. तर दूध ह्यासाठी वापरायचे की मॅगीला आपल्याला थोडंसं क्रीमी मॅगी बनवायचं आहे आणि दूध वापरल्यानंतर इतकी छान चव अशी येते. दूध वापरल्यानंतर मॅगीला इतकी छान चव येते ना, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हे. त्यानंतर आता आपण यामध्ये बटर टाकून घेऊयात. तर मी सगळ्यात शेवटी बटर वापरलेलं आहे. तर मी इथं 2 चमचा बटर वापरलेलं आहे. तर आपले हे छान असं मॅगी तयार झालेली आहे. बटर मॅगी तुम्ही बघू शकता. तर आपली ही मॅगी तयार झाली आहे. मी गॅस बंद करून घेते.
तर तुम्हाला आणखीन थोडंसं बटर हवं असेल तर तुम्ही आणखीनसुद्धा बटर तुम्ही यामध्ये वापरू शकता थोडंसं. तर अशा प्रकारे आपली ही बटर मॅगी छान अशी सिंपल अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये इतकं छान दिसतंय तर खायला किती छान झालं असेल. तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे माझ्या मुलीला मी खायला देते. तर तिला हे अतिशय सोपी आणि साधी अशी बटर मॅगी तिला फार आवडते. त्यामुळे मी ह्या पद्धतीने तुम्हाला मॅगी बनवून दाखवलेली आहे. आणि ही मॅगी बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 5 मिनिटात ही मॅगी तयार होते आणि सर्वांना लहानांपासून मोठेजणांना सर्वांना आवडेल ही अशी मॅगीची रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या घरी ही रेसिपी कशी झाली आहे. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून मी सोप्या आणि छोट्या अशा रेसिपी घेऊन येत असते नेहमी कमी वेळामध्ये होणाऱ्या आणि घरच्याच साहित्यात होणाऱ्या माझ्या रेसिपी असतात हे माझ्या चॅनलवरती. आणि हो, खरंच माझ्या रेसिपीचा व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की कमेंट्स करून कळवा. जेणेकरून मला मोटिवेट मिळतील आणि मी तुमच्यासाठी अशा छोट्या आणि सोप्या अशा रेसिपी तुम्हाला घेऊन येत राहीन. जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून सगळ्यात अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळून जातील.